नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत फर्स्ट चॅप्टर सेट्स आणि त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.4. हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा संचामधील घटकांच्या संख्येवर आधारित असणारे जे सूत्र आहे त्यावर दिलेला आहे आणि त्याची काही उदाहरणं या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला दिलेत. ते आपण सूत्र वापरून कसं सोडवायचं या ठिकाणी पाहू. सुरुवात करू पहिल्या प्रश्नाला. इफ नंबर ऑफ ए इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 7, देन फाइंड नंबर ऑफ बी. म्हणजे आपल्याला सांगितलंय की जर ए संचामध्ये 15 घटक आहेत, ए सेटमध्ये 15 एलिमेंट्स दिलेत आणि ए युनियन बी यांच्यामध्ये 29 एलिमेंट्स घटक आहेत, दोन्हींचे मिळून कॉमन जे आहेत ते 7 आहेत, तर मग बी मध्ये किती आहेत? तर यासाठी आपल्याला इथं दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊया. हियर गिवन मध्ये सांगितलंय नंबर ऑफ ए इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी equal to 29, number of A intersection B equal to 7. याला कारण देऊ आपण गिवन आहे म्हणजे प्रश्नात दिलेली माहिती आहे आणि यावरून आता नंबर ऑफ बी सेट मध्ये किती घटक आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आता इथं पण फॉर्म्युला घेऊ. नंबर ऑफ ए युनियन बी equal to number of A plus number of B minus number of A intersection B. तर हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये आता दिलेल्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत. मग इथं नंबर ऑफ A इंटरसेक्शन B जे दिलंय 7 दिलंय आणि ए युनियन बी दिले 29, तर इथं आपण सुरुवातीला ठेवू इथं 29, नंबर ऑफ ए 15 प्लस नंबर ऑफ बी जशाल तसं आपण ठेवूया मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू 7. तर आता काय करायचं आपल्याला, 29 जशाला तसे राहतील इथं इक्वल टू 15 मधून 7 मायनस करा म्हणजे 8, मग इथं नंबर ऑफ बी प्लस 8. मग काय होईल आता 29 मायनस 8, पलीकडचे 8 लेफ्टला आल्यानंतर निगेटिव्ह होतील, मायनस होतील आणि मग नंबर ऑफ बी. तर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 29 मधून 8 मायनस केले म्हणजे 21. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. इन अ हॉस्टेल देयर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी, 60 ड्रिंक्स कॉफी and 20 drinks tea and coffee both. Find the number of students who do not drink टी और कॉफी. तर काय सांगितलंय आपल्याला प्रश्नामध्ये की एका हॉस्टेलमध्ये एकूण 125 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 80 विद्यार्थ्यांना चहाची आवड आहे आणि 60 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते, 20 विद्यार्थ्यांना चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. तर मग फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तर आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे चहा किंवा कॉफी न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधायची. तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय करूया, सुरुवातीला गृहीत धरू लेट ए बी द सेट ऑफ
students who drink tea. मग आता या ठिकाणी पहा, चहा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट, संच जो आहे तो ए आपण घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल देअरफॉर नंबर ऑफ ए इक्वल टू किती आहे तर 80, म्हणून नंबर ऑफ ए इक्वल टू 80. त्यानंतर बी बी द सेट ऑफ students who drink coffee. म्हणजे कॉफी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट, संच आपण बी घेतलेला आहे. आणि या सेटमध्ये आपल्याला सांगितलंय की कॉफी एकूण किती विद्यार्थी पित आहे, 60 विद्यार्थ्यांना कॉफी आवडते. देअरफॉर नंबर ऑफ बी इक्वल टू 60. त्यानंतर 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, म्हणजे दोन्हींचा जो इंटरसेक्शन सेट आहे तो 20 विद्यार्थ्यांना चहा पण आवडतो आणि कॉफी पण आवडते. म्हणजे एकंदरीत या दोन्हींचा तो काय आहे, इंटरसेक्शन सेट. म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 20 इथं आपण देऊया. आणि यावरून आपल्याला काढायचं आहे आता ए युनियन बी. तर इथं ए युनियन बी फॉर्म्युला घेऊ आपण. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि यामध्ये आता व्हॅल्यू ठेवल्यास ए ची जी व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 60 प्लस 20 नाही, ए ची जी आहे 80 आणि नंबर ऑफ ए चहा पिणारे विद्यार्थी जे आहेत एकूण 80 सांगितले होते, 80 दिलेली बरोबर. तर 80 प्लस 60 मायनस 20, 80 प्लस 60 मायनस 20. तर या ठिकाणी 140 या दोन्हींची ॲडिशन केली तर 140 मायनस 20 म्हणजे 120. तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या 120 ही जी व्हॅल्यू निघाली ए युनियन बी. तर याला आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत हॉस्टेलमध्ये आपल्याला एकूण किती स्टुडंट सांगितले, 125 स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. म्हणजे तो दिलेला जो सेट आहे तो युनिव्हर्सल सेट होईल. म्हणून इथे लिहायचं आहे हिअर नंबर ऑफ यू इक्वल टू 125. मग आता केवळ म्हणजे चहा किंवा कॉफी या दोन्हीपैकी काहीच न पिणारे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तर या ठिकाणी लिहायचं आपल्याला देअरफॉर नंबर ऑफ students who do not drink tea or coffee.
equal to number of u minus number of A union B. तर काय करायचं आता 125 मायनस याची जी व्हॅल्यू निघाली 120 ला मायनस करा म्हणजे इथे किती झाले 5. त्यानंतर मित्रांनो तिसरा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. In a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subjects, none of them failed in the both subject. Find the number of students who passed at least in one of the subject. तर या ठिकाणी सांगितले आपल्याला एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी हे इंग्रजी विषयात उत्तीर्ण झालेत, 60 विद्यार्थी हे गणित विषयामध्ये उत्तीर्ण झालेत आणि 40 विद्यार्थी हे दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण आहेत. मग यापैकी म्हणजे या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही म्हणजे नापास झालेला नाहीये. तर मग यावरून फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट्स. तर मग आपल्याला म्हणजे किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी काढायची आहे. तर त्यासाठी आपण सुरुवात करू. इथे लेट A be the set of students passed in English. Therefore आता इथं काय होईल number of A equal to 50. Number of A equal to 50. मग त्या खाली आता B be the set of students pass in mathematics, in maths. Therefore इथं आपल्याला दाखवता येईल number of B equal to 60. आता दोन्ही मध्ये पास होणारे जे विद्यार्थी आहेत ते 40 म्हणजे त्यांचा काय हा युनियन सेट आहे, इंटरसेक्शन सेट आहे. तर नंबर ऑफ A इंटरसेक्शन B दोन्हीमध्ये हे कॉमन आहेत म्हणून नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इक्वल टू 40. आणि म्हणून आता काय करायचं आपल्याला तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन द वन सब्जेक्ट. कमीत कमी एका विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे. नंबर ऑफ A युनियन B इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. तर यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला A सेटमध्ये म्हणजे इंग्रजी विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी आहे 50 प्लस 60 प्लस 60 मायनस 40. तर या दोन्हींची ॲडिशन करा आधी. 110 मायनस 40 इक्वल टू 70. म्हणजे स्टुडंट्स who pass in
इंग्लिश और मैथ्स? इंग्लिश और मैथ्स इक्वल टू 70. त्यानंतर प्रश्न चौथा या ठिकाणी आपण पाहूया. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9th, out of which 130 students inform about their hobby as rock climbing and 180 students inform about their hobby as sky watching. तर काय सांगितलं मित्रांनो की एका म्हणजे वर्ग 9वी मधील 220 विद्यार्थ्यांचा म्हणजे त्यांच्या आवडी आणि छंद या संदर्भामध्ये एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये 130 विद्यार्थ्यांनी माहिती दिली की त्यांना गिर्यारोहण रॉक क्लाइम्बिंग याचा अर्थ काय गिर्यारोहण करण्याचा छंद आहे आणि 180 जे विद्यार्थी आहेत त्यांना स्काय वॉचिंग म्हणजे अवकाश निरीक्षण करण्याचा छंद आहे. तर मग देयर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थ्यांना यापैकी दोन्ही छंद त्यांचे आहेत म्हणजे त्यांना गिर्यारोहण करायलाही आवडतं आणि अवकाश निरीक्षण करायला देखील आवडतं. मग देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॉबीज. मग यापैकी म्हणजे 220 पैकी किती विद्यार्थ्यांना यातील दोन्हीही छंद नाही हे आपल्याला शोधायचं आहे. मग हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगची आवड आहे हे आपल्याला शोधायचं आहे. किती विद्यार्थ्यांना फक्त गिर्यारोहण करायला आवडतं हे आपल्याला शोधायचं आहे. आणि हाऊ मेनी ऑफ स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. तर किती विद्यार्थ्यांना फक्त अवकाश निरीक्षण आवडतं हे देखील इथं शोधायचं आहे. तर सुरुवात करूया. या ठिकाणी जे टोटल स्टुडंट आहे इथे लिहू आपण टोटल स्टुडंट म्हणजे एकूण जे विद्यार्थी आहेत तर तो या ठिकाणी काय होईल युनिव्हर्सल सेट्स. टोटल स्टुडंट्स u number of u is equal to आपण दाखवू 225. त्यानंतर 130 स्टुडंट इन्फॉर्म देअर हॉबी एज रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंगचा सेट जो आहे तर इथं आपल्याला गृहीत धरायचा आहे लेट A be the set of students who hobby is rock climbing. And B be the set of students whose hobby is sky watching. मग या ठिकाणी काय होईल नंबर ऑफ ए बरोबर इथं 130 नंबर ऑफ बी इक्वल टू 180 आणि दोन्ही आता या ठिकाणी पहा देअर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबी.
दोन्ही छंद असणारे जे विद्यार्थी 110. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 110. तर मग काय होईल इथं आपल्याला इथं फॉर्म्युला घ्यायचा आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि मग यामध्ये आता आपण व्हॅल्यूज जर ठेवल्या तर नंबर ऑफ ए जे दिलेलं आहे आपल्याला 130 प्लस 180 मायनस 110. तर दोन्हींची इथं ॲडिशन करायची आहे. 130 प्लस 180 इज इक्वल टू 310. 80 प्लस 30 म्हणजे 110 आणि हे पहिले 100 म्हणजे 210. 310 मधून 110 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत, मायनस करायचे आहेत, तर इक्वल टू 200. मग इथं आपल्याला जे प्रश्न विचारले 4 त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबी. इथं लिहू 200 students do not have any hobby. त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न विचारलाय हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे स्टुडंट किती आहेत. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला 200 मधनं आता 130 मायनस करायचे. दोन्हींचा इंटरसेक्शन सेट आपल्याला मायनस करायचा आहे. तर हां करेक्ट आहे. म्हणजे इथं स्टुडंट्स whose hobby is only rock climbing equal to किंवा असं लिहूया नंबर ऑफ स्टुडंट्स whose hobby is rock climbing only is. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं 130 म्हणजे रॉक क्लाइम्बिंगची हॉबी असणारे छंद असणारे जे एकूण विद्यार्थी आहेत 130 त्यामधून इंटरसेक्शन सेट 110 मायनस करायचा आहे. म्हणजे 130 मायनस 110 इक्वल टू 20. आणि त्यानंतर आपल्याला विचारलं होतं फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स whose hobby is sky watching only. तर या ठिकाणी काय करायचं त्यासाठी आता इथं 180 मधून आपल्याला 110 मायनस करायचे आहेत. म्हणजे स्काय वॉचिंगची जो सेट आहे 180 स्टुडंट्सचा त्यामधून इंटरसेक्शन सेट्सचे एलिमेंट आपण मायनस केले की
फक्त स्काय वॉचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळणार आहे. तर यानंतर आहे आपल्याला ओके, तर सर्व प्रश्न इथं आपण सोडवलेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेट मधला, ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ऑब्झर्व करून आपल्याला खालचे सेट फक्त लिहायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ए सेट लिहायचा आहे. ए सेट्सचे एलिमेंट्स इथं वेन डायग्राम मध्ये दिलेत. तर ए सेट हा जो इथं हा सर्कलनं दर्शवलेला आहे, म्हणजे सर्कलमध्ये जेवढे एलिमेंट्स लेफ्ट सर्कलमध्ये आहेत एक्स वाय झेड एम एन. त्यानंतर बी हा सेट लिहायचा आपल्याला. बी सेट मध्ये इथं एम एन पी क्यू आणि आर हे एलिमेंट्स येतील. म्हणजे राईट हँड साइडचे जे सर्कल आहे ते बी सेट साठी घेतलेलं आहे. थर्ड नंबर मध्ये आपण पाहू, थर्ड मध्ये ए युनियन बी, म्हणजे दोन्हींचा युनियन सेट साठी काय करायचं आहे, सेट ए आणि बी चे एलिमेंट्स आपण एकत्र करून लिहूया. म्हणजे इथं एक्स वाय झेड एम एन, एम आणि एन हे रिपीट झालेत, परंतु आपण त्याला एकदाच घेणार आहे. नंतर पी क्यू आणि आर. तर हे दोन्ही ए आणि बी सेटचे एलिमेंट्स आपण एकत्रित केले म्हणजे युनियन सेट आपल्याला मिळाला. त्यानंतर युनिव्हर्सल सेट आपल्याला लिहायचा आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे इथं आपल्याला जो रेक्टँगल दिलाय यामध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते आपण सर्व इथे लिहिणार आहोत. तर त्यात आपल्याला दिले आहेत एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट सेट आपण काढणार आहोत. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करायचं आहे, युनिव्हर्सल सेट मधून आपल्याला आता ए चे एलिमेंट्स, ए सेटचे एलिमेंट्स मायनस करायचे, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट हा सेट आपल्याला मिळणार आहे. इथं नंबर 5 ए चे एलिमेंट्स यू मधून आपल्याला काढून टाकायचे. मग बाकी उरलेले जे आहेत एक्स वाय झेड एम एन सोडून बाकी जे उरले आता पी क्यू आर एस आणि टी. आणि त्यानंतर नंबर 6 मध्ये बी कॉम्प्लिमेंट आपल्याला फाइंड करायला सांगितलं आहे. बी कॉम्प्लिमेंट आणि लास्टला ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, तर बी कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आता बी सेटचे एलिमेंट्स आपण यू मधून काढून घेतल्यास जे शिल्लक राहतील यू मध्ये ते आपल्याला बी कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे. तर एम एन पी क्यू आर काढून घ्या. बाकी एक्स वाय झेड एस टी हे एलिमेंट्स पुन्हा यू मध्ये शिल्लक राहतील म्हणून हे बी कॉम्प्लिमेंट मध्ये आलेत. आणि नंबर 7 मध्ये ए युनियन बी, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे. तर दोन्हींच्या युनियनचा कॉम्प्लिमेंट काढताना आता काय करणार आहे आपण, ए युनियन बी चे जे एलिमेंट्स आहेत ते यू मधून काढून घ्यायचे, बाकीचे शिल्लक राहतील. तर एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे सोडून बाकी एस आणि टी हे दोन एलिमेंट्स या सेटमध्ये येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.4 आणि याचबरोबर आपला हा फर्स्ट चॅप्टर जो आहे सेट्स हा पूर्ण झालेला आहे. यानंतर आता आपण पाहू पुढचा जो चॅप्टर असेल जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.